अजिबात चांगला नाही वाटत फार्म हाऊसला येऊन आम्हाला. चांगला सोन्याची खान भेटली तरी अजून चांगला नाही. टाइम झालाय, बाहेर उजाडलाय, तरी आम्हाला झोप नाहीये. हॅलो गाईज, आता आम्ही परत एकदा सगळे फॅमिली चाललेलो आहोत फार्म हाऊसला. आम्ही लास्ट टाइम पण गेलेलो, तो तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तो खूप फनी होता. चला जाऊया. आता आम्ही आलेलो आहोत फार्म हाऊसला आणि मी आधी काय एवढा शूट नाही केला, बट एक नंबर फार्म हाऊस आणि जाम मोठा आहे एरिया वगैरे. हा, इथे पूलसाठी वेगळा एरिया आहे, पर तिथून बाहेर जाऊन इथे खाली अजून रूम्स आहेत आणि इथे वाव मस्त सेम आहेत. थोडा अंधार तर झालेलाच आहे, तरी पण आमची अर्धी माणसं अजून आली नाहीत, ती येत आहेत. आणि आता इथे आहे, आम्ही खूप सारी मजा करत आहोत. इथं आम्ही आता फक्त मी आणि श्रेयाच आहोत, कारण की हा फार्म हाऊस ना एवढा मोठा आहे का सगळेजण इकडे तिकडे झाले. म्हणजे काय सुद्धा म्हणजे हा सेक्शन आहे ना पूल एरियाचा, तो वेगळा. इथे वरच्या साईडला आहे ना तिथे सेक्शन वेगळा, परत खाली तिथे सगळे रूम्स, म्हणून सगळे एवढे लांब राहिले ते कोण पटकन कोणाला भेटणारच नाही. आणि एन्जॉयमेंटसाठी ना मला असं वाटतंय का थोडा म्हणजे चांगला पण आहे फार्म हाऊस, बट भारी पण असं वर खाली म्हणून मला वाटते सगळ्यांनी ना आता जेवण बनवायला आधी माणसं तिथे आहेत, अर्धी माणसं टाइमपास करतायत रूम मध्ये. पण तिथे वरती किचनच्या सेक्शन मध्ये जाऊन बघूया मम्मी लोक काय करतायत. आणि आता आमच्या आत्या पण अजून आलेली नाहीये, तर बघू तिथेच थांबतो, तर ते लोक पण आता पोहोचतीलच. जेवण बिवण बनवून झालं का तुमचं? सर्व झालंय, फक्त मसाले आत्याच्या गाडीत आहेत. ओके, आपण मसाल्याचा डबा आणलेला ना, डाल बनवतात. हा एवढा अंधार आहे, आत्या सणा रस्ता दिसत नाही, कारण की लाईट पण गेली. हे आम्ही टॉर्च लावून व्हिडिओ काढतोय आणि त्यांना आम्ही टॉर्च लावून दाखवतोय का आम्ही इथे आहोत. फोन करा, आणि हा अंधार पण इथे एवढा आहे ना, कारण की ते लाईट्सच नाही आहेत, त्यांनी लवकरच यायला पाहिजे होतं. लावलाय फोन ताई, तुम्ही ती वाट बघायला लावली. अटकली. बाबू काय झालं, रडत होता? आता आमच्याशी मेन म्हणजे तू बोलूच नकोस, एकदा पण येताना आला ना. चिकट झालाय ना. आपण सकाळी काढून ना तिला आणली असं आहे का? मी अजून का नाही तिथे गॅस चालू. कधी बैल बोलतात ते इकडे डुकरांचा आवाज येतो. अरे बरं, बैलांचा आवाज आहे, तो डुकर आहे बोलतो. कामावर पण असं आहे ना भाऊ, किचन कुठं न झोपाचा कुठं, स्विमिंग पूल कुठं, स्विमिंग पूल कुठं, काय बोलायला का. त्याचं अर्ध सामान तुमच्याकडे नाही, तर जेवण एवढं रेडी झालं. काय झालं, भूक लागली? भूक लागली? अरे काय करतो रे, जय बाप्पा कर. तुम्ही आलेला कामाला लागलात? बाबूचा आवाज आला, आता आला आवाज बाबूचा. काय आहे मग याचं काय बनवतो भाजी? बाबूची खिमटी. बाबू तुझं दुसरं जेवण चालू आहे ना? लाईटर तुझं काय लक्ष आहे? आता चांगलं वाटतंय तुला माझ्याकडे आल्यावर? कोंबडा बघ, कोंबडा बघ.
तर आमचं इथे जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही गेलेलो पूल साईडच्या एरियाच्या इथे डान्स करायला, स्विमिंग करायला, एन्जॉय करायला आमच्या पूर्ण फॅमिली सोबत. आणि तेव्हा आम्ही तिथे गेलो. पहिले तर आम्ही सॉन्ग लावलेले, आम्ही सर्व डान्सेस करत होतो. आणि तेवढ्यातच माझ्या मम्मीला जायचं होतं वॉशरूमला, म्हणून तिने बाथरूमची लाईट पण लावली नव्हती आणि तिने डोर खोललेला. आणि मग नंतर तिला विचारायला पहिली ती लाईट लावते, ती लाईट लावली आणि बघितलं तर दरवाजाच्या समोरच तिथे 2 साप होते. आणि आम्ही सगळे एवढे घाबरलो, आम्ही एवढा आरडाओरडा केला. त्यानंतर सर्वजण आले आणि त्या सापांना पकडून नेला. आणि आम्ही एवढे घाबरलेलो का आम्हाला रात्री काय जास्त एन्जॉय करता आलं नाही. बट आम्ही नेक्स्ट डे फुल एन्जॉय केलं. त्यासाठी व्लॉग मध्ये नक्की लास्ट पर्यंत बघा. त्याला पकडलाय. त्याला तो पकडेल ना, तुम्ही साईडला त्याला मार. तो बघा, तो दुसरा गेलाय तो. इथून बघायला लागलं, इथून बघा. चपट चपट अजून साप मार. तो तुझे बघा, तो तिकडे लागतो देव. काय मोबाईल कुठे जा काकाला ने जा. तिथं शेक कर सगळे. वरती बघ, वरती. असे लहान मुलांना यायची का भीतीच आहे. जिथं साप दिसल्यापासून माहोलच चेंज झाला आणि एन्जॉय करायचं मन पण होत नाही. तरी लोक सांगतात का 2025 चांगला नाही, तरी आम्ही आलोय. का आलोय आम्ही? आम्हाला एन्जॉय करायचं. चांगला नाही वाटत फार्म हाऊसला येऊन आम्हाला. चांगला सोन्याची खान भेटली तरी अजून चांगला नाही. माणसं घाबरत आलीत कशी तरी आता. तर आता सगळी पत्ते खेळत बसलीत. आता काय नाही करू शकत. बघ बाई बघ. मामा ब्लॉग चालू आहे. ब्लॉग बघून तरी काय करू मी. श्रेया पहिलेच लावून बसते, तिला माहिती तिच्यात लागणार डाव. अरे मग आम्ही गपचूप आहे म्हणजे आम्ही दीक्षादी तुला काय आहे? काय अजून काढते? 3 पंजे. जाम मोठा डाव झालाय. मोठ्या मोठ्या 5 वेळा आमची केटी राहिले. टाइम पण खूप झाला तरी आम्ही 300 रुपयाचा नाव झालाय. फार्म हाऊसला काय स्विमिंग पूल मध्ये अजून गेलो नाही. पत्तेच खेळत बसलोय. करा डाव लागल आपल्याला. चला. जय श्रीराम. आला खेच. आता गेला डाव माझा. टांगा पलटी. तर आता सगळ्यांना झोपा आले तरी काही खेळाचं थांबत नाहीये. अजून 150 रुपये असतील. झोपत खेळतय. दादा पण झोपत योगा आता थोड्या वेळेला झोपायलाच लागल वाटतं. मामा टाईट आहे. अरे आता झोपून गेम बघते. झोपली. एका फ्री आहे 500 नाही तर समजते ऐकत होते. 40 भेटतील. गाईज खेळून एवढा टाइम झालाय. बाहेर उजाडलाय तरी आम्हाला झोप नाहीये. आम्ही 4 जण राहिलो. समीर दादा, काकू आणि मामा आणि मी. एवढे आम्ही कट्टर शिकाले तरी मी आहे. मी 2-2 मिनिटाला झोपते. मी बोलते की नाही मला झोपू द्या, मला नाही खेळायचं. पण नाही यांनी मला जागी ठेवले. काय बघू शकता. मला आता आधीच मला 4 आलेले तिर्या. माझं जावं लागलेलं आता. चला पुढे जाऊ. नाही तरी 40 आणि हा 40. मलाच काय लक्षात नाही नीट.
पहिला डाव कोणता होता तो पहिला डाव गोंडू ए गोंडू माझा डाव होता बोलतो. नाही मामा झोप आली. बॅग यातून टाकलं बघ खालती ठेवलं त्या पुढं हिने म्हणतो नाही हे काय अशी करते मगाशी विनीतला पोवलेला ती एवढीशा पुऱ्यानुसार भरवायला लागतो. टाक होतं बाकी. इथं राहा. नीट मार अरे पत्तले कमर या तेरे हाय हाय हाय. काय बोललीस? भाभी ये चल कोलंबी मामा आम्हाला जेवायला देतात. भाकरी द्या. भाभी मला पण पप्पा. मग घे त्यांची तो घे भाकरी घे यांची. अरे ही पण ये जेवायला ये भाभी. अरे भाकऱ्या गाईज आम्ही सगळ्या भाकऱ्या घरीच बनवून आणलेलो. इथं भाकऱ्या केल्या आम्ही. इथं आम्ही मच्छी बिच्छी बनवली सगळी आणि कोलब्या मस्तपैकी बनवल्या आहेत आमच्या मामांनी. मामाची कोलब्या आता आम्ही जेवू. जेवायला काय ते मी दाखवू का दाखवा ना दाखवा. कोलंबी आहे खूपच छान अशी ग्रेव्ही वाली आणि ही टेस्टी टेस्टी. आता आम्ही खाऊ. सगळं रस्सा कमी का बनवलात? कमीला चव असते जास्तला चव नसते असं असतं ते. कुठतरी देखना पडेगा बारिश आ गई. आणि दीक्षा दीदीची तर भाजी आहे. जरसं टाकू का इथला ह्याच्यात? ए, भाकरी गरम नाही केल्या माझा हलवक त्याने काय केलं क्लिंग 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 कुठे कुठे आई 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 अरे लाल्या लाल तुझी करायला लागली लागली का सुनायला आसू 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 उसकी लागली लाल्या 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 बाबा मला बाबा तू दिस एकदा बस ना चिंबवली मला स्माइली अजीब आहे. आम्ही एवढी फार्म हाऊसला मज्जा केली तरी आमची मज्जा काही संपत नाही. आम्हाला परत जायचंय हॉटेलला. आम्ही आता सण पण थांबवत होतो पण ते थांबले नाही. आता दीक्षा दिदी तर येत आहे आणि आता आम्ही बाकी सगळेजण चाललोय. काय करायचं बाहेरच करायचं ना. आम्ही सगळे गाडीमध्ये जागा नाही होत तरी आम्ही कसे तरी चेंबून चेंबून जातोय बघा. जसे आम्ही तिकडे मेलेलो होतो आता जिवंत झालेलो जेवण. हा आम्ही मेलेल्याची व्हिडिओ केली ना ती वाली का लोकांनी जिवंत झालेलं जो आहे. पाण्यामधून लवकर बाहेर येईल त्याला पार्टी द्यायला लागत. सगळी मेलेली. चैतन्य एक मागं जिवंत दिसत होता फक्त. मी तुम्हाला दाखवील व्हिडिओ. आता तुम्हाला 2-3 संडे आम्ही असेच असं बाहेर नाही, आम्ही दिसू. त्याच्यामुळे आमच्या आता भरपूर होणार आहे. बिमला जाऊ आम्ही एकदा भेटलो ना का आम्ही सगळे प्लॅन करत असतो. आता पुढं कुठं जायचं पुढं कुठं जायचं तर ते यायला वेळ तुम्ही लागतो. आमचे काय हे बघत जा व्हिडिओ आम्ही टाकू. हा आम्ही टाकत जाऊ. तुम्ही आमचे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक करा आणि शेअर करा. नेहमी कुठे जाताना आमच्या पप्पांचा एक मध्ये स्टॉप असतो तो स्टॉप झालाय. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला जाऊन भेटू कारण की आता मी गाणी लावून एन्जॉय करणार आहोत आणि ते तुम्हाला मी नाही दाखवू शकत. ओके बाय. तर आम्ही गेलेलो गोनीरा धाबा जो आहे पनवेल मध्ये आणि खूप सुंदर आहे. तिथली जेवणाची टेस्ट वगैरे पण छान आहे आणि रिझनेबल प्राइस मध्ये. तिथे ना लाईव्ह म्युझिक चालू असतं ऑर्केस्ट्रा त्यामुळे आपल्याला बोर पण नाही होत आणि चांगलं सॉन्ग वरती वाईब करता करता आपण एन्जॉय करू असं आहे. मी पहिल्यांदाच गेलेली मला खूप छान वाटलं. वीकेंड्सला थोडी गर्दी असते तर आपल्याला थोडं वेटिंगला थांबावं लागतं पण आम्हाला काय जास्त वेळ थांबायला नाही लागलं. 10 मिनिटं थांबायला लागलं असेल आणि थोडं तुम्ही लेट झाला 9-10 वाजता तेव्हा चांगलं म्युझिक चालू असतं आणि मग ते आपल्याला थोडं डान्स करायला पण बोलवतात. त्यांच्या डान्स फ्लोर तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं. तर तुम्ही नक्की बघा. छोट्या मुलांना खेळायला थोडं गार्डन वगैरे पण आहे. तर आम्ही काय एन्जॉय केलं ते तुम्हाला पुढे दिसेलच तर तुम्ही पण बघा.
रात बना दिया कसं सामने गायचं ऑर्केस्ट्रा वगैरे होता आणि जाम मजा आली. तर आता आम्ही चाललो घरी आणि दीदी सांगा खूप लेट झालाय तर त्यांना बाय बाय करतो. असा होता आमचा दिवस. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.